गुरु शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. एकदा गुरुजींनी सहजोबाईंना गुरुचा अर्थ कसा कळला बघा, एका साध्या अनुभवात. सगळे दीक्षा घेत आहेत, सहजोबाईंना पण प्रेरणा आली. काही वेगळंच काहीतरी गाळात माळा घालतात, काहीतरी डोक्यावर हात ठेवतात, काहीतरी मंत्र देतात, मला पण दीक्षा घ्यायची. हसले सद्गुरू. वयोवर्ष 11. हा दिवा, हे तेल, रात्रभर हा दिवा विझता कामा नये. काय टास्क दिली? झोपले लोक उठा. फार सुंदर उदाहरण आहे. काय टास्क दिली मुलाला? की हा दिवा रात्रभरात विझता कामा नये. 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास. पहाटे 5ला ज्या वेळेला गुरुजी सत्संग हॉलमध्ये येत होते, त्यावेळेला पाहिलं तर सहजोबाई त्या दिव्यात तेल घालत होती. सहजोबाईंना विचारलं, तू काय केलंस? एक रत्ती मी तेल कमी पडू दिलं नाही. अर्धा लिटरची तेलाची बॉटल संपली. काय जळलं? काय जळलं? तेल जळलं. काय मिळालं? प्रकाश मिळाला. फिजिक्सचा नियम आहे, काय ते जळल्यानंतर एका ऊर्जेचं रूपांतर एका ऊर्जेत होतं. तसं तेल जळलं, प्रकाश मिळाला. तसं म्हणले, तुझं हे मन गुरुविषयी दृढ निश्चयाकडे वळलं आणि तुझ्यातले जेवढे विकार आहेत हे या तेलाबरोबर जळत गेले. आणि काय उगम पावलं? गुरुविषयी प्रेरणा, गुरुविषयी समर्पित भाव. त्यावेळेला दीक्षा दिली गुरुजी. मग अशा गुरूंचं एक क्षण सुद्धा वियोग होऊ नये असं वाटतंय. एक क्षण सुद्धा गुरुपासून दूर जावंसं वाटत नाही. तो एक अट्रॅक्शन येतं.